बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमधील तरुणीचं मारहाण प्रकरण। आरोपी गोकुळ झा, रणजित झा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। मानपाडा पोलिसांनी या दोघांना अटक केलेली आहे। एका खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शन असणाऱ्या एका तरुणीला परप्रांत्यांकडून मारहाण करण्यात आली। कारण एवढेच की आतमध्ये डॉक्टर MR यांच्याबरोबर बोलत आहेत। तुम्ही थोडं थांबा एवढेच बोलण्यामुळे गोकुळ झा नामक इस्माने त्या रिसेप्शनवरती असणाऱ्या तरुणीला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आहे। मानपाडा पोलिसांनी त्या आरोपींना आता अटक केली आहे। गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहेत त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर सदरच्या आरोपीला आपण अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय याचा तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत। आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत। त्यांच्याकडे सुद्धा आमची चौकशी सुरू आहे। ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेला आहे क्लिनिक मधून, जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसतात त्यांचा त्या ठिकाणी काय रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचा तपास आमच्या टीम कडून सुरू आहे। एक संशय असा की काय ह्याच्यामध्ये आम्ही जो नुकताच सकाळी व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ तो संशय असा मला वाटला आणि संबंधित आमचा जो कार्यकर्ता दीपक कारंडे त्याने पूर्ण इथला दादा हा तोच आहे। त्यावेळेस आम्ही गाडी थांबून उतरून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो पुढे पळाला पण पळत असताना शेवटी आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला पकडला आम्ही आणि पकडल्यानंतर त्याला सरळ आम्ही त्या गाडीत टाकून त्याला आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्या आधी त्याला जमा केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।